मुलुंडचा प्रभाग 107 किरीट सोमय्यांचा मुलगा मैदानात. काहीतरी गडबड होणार हे ओळखून ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात सविस्तर. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुलुंडचा प्रभाग क्रमांक 107 सध्या सर्वात जास्त चर्चित आहे. भाजपचे उमेदवार नील सोमय्या यांच्या विरोधात शड्डू ठोकणारे अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांनी सोमय्यांवर दमदाटीचे गंभीर आरोप केले आहेत. नील सोमय्या यांनी अनेकांना दमदाटी केली आहे, मात्र मला धमकवण्याची त्यांच्यात हिंमत नाही, अशा शब्दात जाधवांनी नील सोमय्यांना आव्हान दिलं. तसंच नील सोमय्या काहीतरी गडबड करणाऱ्याची माहिती होती आणि म्हणूनच अपक्ष अर्ज भरला असंही ते म्हणाले. तर हे अपक्ष असलेले दिनेश जाधव हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत, असं खासदार संजय राऊतांनी जाहीर केलं. ठाकरेंच्या शिवसेनेनं काय खेळी खेळली जाणून घेऊया त्यांच्याचकडून. प्रभाग आहे तो बहुभाषिक मराठी आहे. मराठी भरणात जास्त आहे मतदारांचा. आणि पूर्वीपासून माझी इच्छा होती, आमच्या सैनिकांची इच्छा होती की तो वॉर्ड आपल्याला युतीमध्ये मिळायला हवा. म्हणजे शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादीच्या वतीने तो आम्हाला मिळायला हवा होता. परंतु जसं आता साहेबांनी सांगितलं की तो राष्ट्रवादीला वाटाघाटीमध्ये गेलेला आहे. तरीसुद्धा एक शंका होती, भीती होती की सध्या जे निवडणूक आयोग जे करते आहे किंवा तिथं जी दादागिरी चाललेली आहे, तर त्या भीतीपोटी यांचं कदाचित जो राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांचा काय मागे घेतला जाईल किंवा काहीतरी त्रुटी निघतील अशा प्रकारची एक भीती होती. म्हणून अपक्ष फॉर्म मी 30 तारखेला भरून ठेवला होता. माझ्याबरोबर काही आणखीन अपक्ष होते, त्यांनासुद्धा दमदाटी केली होती. काही गुजराती समाजाचे 2 उमेदवार आहेत, त्यांनासुद्धा दमदाटी केली होती. पण ते शक्य झालं नाही त्यांना. आणि त्यांना असं वाटलं की बिनविरोध होईल नील सोमय्या आणि जिंकून येईल. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. गेली 30-35 वर्ष या प्रभागामध्ये काम करतोय. शाखा प्रमुख म्हणून मी 10 वर्ष काम केलं आहे. आता उपविभाग प्रमुख मी गेली 8 वर्ष काम करतोय. माझ्याबरोबर शिवसैनिकांची जबरदस्त ताकद आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे. आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मी ठरवलं की नील सोमय्यांसमोर लढायचं. नाही, त्यांची हिंमत नाही मला दमदाटी करायची. त्यांना माझा आक्रमक चेहरा आणि माझ्यातली हिंमत त्यांना माहिती आहे. मुलुंडचा वॉर्ड क्रमांक 107 जिथे तुम्ही हा प्रश्न विचारलात, जागा वाटपात त्या जागेचा आग्रह आणि हट्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी केला. आम्ही त्यांना सांगितलं की ती जागा अत्यंत नाजूक आहे, आम्हाला ती लढणं गरजेचं आहे, पण आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत, आपण सगळे मिळून ती जागा जिंकू. मग शेवटी नाईलाजानं आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली. त्यांच्या कोणी कार्यकर्त्याला तर उमेदवारी दिली, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे आपण उभं राहायचं. पण नेहमीप्रमाणे जो बिनविरोध घोटाळा झाला त्यात 107 वॉर्डसुद्धा त्या घोटाळ्यात सामील झाला. आता त्यानंतर हे मुलुंडचे नागडे पोपटलाल बिनविरोध माझ्याविरुद्ध कोणी नाही असे नाचायला लागले. तसं नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ती सीट सुटल्यावर आमचे तिकडले कडवट शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला. त्यांना भीती होती की काहीतरी गडबड होऊ शकते आणि त्यांचा अर्ज कायम आहे. आणि कालच माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत हे पत्र काल दिलेलं आहे. आणि आता 107 क्रमांकामध्ये निलेश सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल. फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही. त्यांचं चिन्ह दूरदर्शन संच आहे. पण लढाई काटेकी होणार, काटेकी टक्कर होणार. ते बिनविरोध येऊ शकत नाहीत. त्यांना संघर्ष करावा लागेल आमच्याशी. मुलुंडच्या या प्रभागातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नसल्यानं किंवा तांत्रिक कारणास्तव अर्ज बाद केल्यानं आता अपक्ष असलेले दिनेश जाधव हेच नील सोमय्यांसमोर तगडे आव्हान मानलं जात आहेत. अपक्ष उमेदवाराला थेट पाठिंबा देणं हे ठाकरेंच्या रणनीतीचा भाग आहे आणि यामुळे भाजप आणि शिंदे गटासमोर एक मोठा पेच निर्माण झालाय. मुलुंडसारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मुंबईतील इतर वॉर्डातही भाजप आणि महायुतीसाठी आव्हान उभं राहू शकतं. मराठी मतांचं विभाजन टाळण्याचा प्रयत्न आणि तसंच स्थानिक पातळीवरील नाराजीला तोंड देणं हे सर्वच पक्षांसाठी मोठं आव्हान आहे. ठाकरेंच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.